नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एक मस्तपैकी विषय घेऊन आलेलो आहोत की अष्टपैलू कलाकार किशोर कुमार यांच्या राशी कुंडलीचा आपण अभ्यास करायचा आहे. 4 ऑगस्ट 1929 साली त्यांचा जन्म झाला. आज तारीख आहे 3 ऑगस्ट 2025. उद्याच त्यांचं बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे आपण म्हटलं त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करायला काय हरकत आहे. अशा थोर लोकांच्या कुंडलींचा अभ्यास करणं म्हणजे एक ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी एक पर्वणीच असते, हे आपल्याला माहिती आहे. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया. त्यांचा खांडवा येथे मध्य प्रदेश या ठिकाणी जन्म झाला. अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व, हरहुन्नरी कलाकार, म्हणजे की ते जितके शब्द आपण वापरू तरी सुद्धा ते शब्द किशोर कुमार यांच्यासाठी कमी पडतील. आपल्याला याचं कारण माहितीच आहे. ते स्वतः डायरेक्टर होते, गायक कलाकार होते, डान्स त्यांनी शिकवला. सर्व पद्धतीचं ज्या काही गोष्टी चित्रपट सृष्टीमध्ये कराव्या लागतात त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. आणि 1987 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. म्हणजे फारच कमी आयुष्य त्यांना भोगायला मिळालं. बघूया त्यांची रास कर्क आहे. पहिल्या स्थानामध्ये या ठिकाणी मी चंद्र लिहिलेला आहे आणि त्याच्या अंकामध्ये 4 हा अंक येतो, म्हणजे चौथी रास ही त्यांची कर्क आहे. त्याच्याबरोबर बुध हा 22 अंशावर आणि रवी हा 18 अंशावरती आहे. म्हणजे चंद्र, रवी आणि बुध त्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आहेत. आपल्याला माहिती आहे ते व्यवहारी होते, म्हणजे सेक्रेटरीकडं ॲडव्हान्स पैसे 100% जमा केल्याशिवाय ते कोणतंही गाणं म्हणत नसत किंवा कोणतीही कला दाखवत नसत. असे हे व्यवहारी व्यक्तिमत्व चंद्र आणि बुध आणि त्याच्याबरोबर रवी असल्यामुळे त्यांचं हे व्यवहारी व्यक्तिमत्व घडलेलं आहे. जितके ते भावुक होते, भावनाशील होते, तितकेच ते व्यवहारी सुद्धा या ठिकाणी होते, आपल्याला माहिती आहे. सिंह राशीमध्ये मंगळ आहे. आपल्याला माहिती आहे की सिंह राशीतला मंगळ हा उत्तम समजला जातो आणि मंगळ हा बंधुकारक असा हा ग्रह आहे. त्यामुळे त्यांचे जे ज्येष्ठ बंधू होते अशोक कुमार, त्यांचं भरपूर त्यांना वरद हस्त लाभला आणि त्यांनीच त्यांना चित्रपट सृष्टीमध्ये कलाकार म्हणून आणलं, म्हणजे अभिनेता कलाकार म्हणून आणलं आणि त्याच्यामध्ये त्यांना अभिनयाबरोबरच गायक कलाकार म्हणून सुद्धा भरपूर यश किशोर कुमार यांना लाभलेलं आहे. तुळ राशीमध्ये केतू, मेष राशीमध्ये राहू, या ठिकाणी धनु राशीमध्ये शनी हा वक्री आहे. शनी हा मूळ नक्षत्रामध्ये आहे मित्रांनो. त्यामुळेच की काय, ज्या वेळेला त्यांचं उत्तर आयुष्य आलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोणीही नव्हतं. कारण पुन्हा जिथून सुरुवात केली होती तीच त्या ठिकाणी शेवट करायची पाळी त्यांच्यावरती आली आणि त्यांनी आपल्या बागेतल्या झाडांना स्वतःचे मित्र मानलं होतं आणि ते त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत होते. इतकापर्यंत हा मूळ राशीतला शनी हा फळ देणारा ग्रह आहे. त्यानंतर वृषभ राशीमध्ये या ठिकाणी गुरु आहे. मिथुन राशीमध्ये शुक्र आहे. मिथुन राशी हे आपल्याला माहिती आहे द्विस्वभाव राशी आहे, चंचल रास आहे आणि अशा ठिकाणी त्यांचा शुक्र हा ग्रह आला असल्यामुळे, कला असल्यामुळे आपल्याला माहिती आहे विनोदी शैली त्यांची आपण भरपूर चित्रपटामध्ये बघितलेली आहे. विनोदी शैली आपण बघितलेली आहे, गायन त्यांचं बघितलेलं आहे. चंद्र आणि बुध हे सुद्धा एकत्र असण्याचं हे उत्तम त्यांची गायक कला कृती असण्याचं कारण आहे. कारण बुध हा वाणीचा कारक आहे आणि या ठिकाणी मिथुन राशीतल्या शुक्रामुळं जवळ त्यांच्या आयुष्यामध्ये 3 लग्न दिली आणि तिघीही पत्नी ज्या होत्या त्या अगदी सौंदर्यवती होत्या. आणि चंद्र बुध ह्यामुळे वाणीचा जो कारक आहे बुध या ठिकाणी, त्यामुळं त्यांनी त्यांच्या आयुष्यामधून
भरपूर हिरोंना वर आणलं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी देवानंद, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शशी कपूर, ऋषी कपूर, अगदी राजेश खन्ना, त्याच्यानंतर अगदी मिथुन चक्रवर्ती, या सर्वांना त्यांनी आवाज दिला आणि इनडायरेक्टली या सगळ्यांच्या नाड्या सुद्धा किशोर कुमार यांच्या हाती होत्या असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण किशोर कुमार ज्यांच्यावर नाराज व्हायच्या ना, त्यांच्यावरती ते गाणं त्यांच्यासाठी ते म्हणत नसत. आणि ह्याचा अनुभव अमिताभ बच्चनने सुद्धा 1981-82 साली घेतला होता. कारण ज्या वेळेला त्यांनी अमिताभ बच्चनना गाणं गायचं बंद केलं आणि तेवढेच 1-2-3 चित्रपट त्यांचे तितकेसे चालले सुद्धा नाहीत. परंतु पुन्हा एकदा शराबीमध्ये त्यांनी कमबॅक केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी उत्तम पारितोषिक सुद्धा गाण्याला मिळवलं, हे आपल्याला माहिती आहेच. असे हे अष्टपैलू हरहुन्नरी कलाकार यांचा 96वा बर्थ ॲनिव्हर्सरी ही उद्या आहे. त्याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि महत्त्वाचं, तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. आमचा फोन नंबर या ठिकाणी आहे 9822119492. या नंबरला तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे. जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ तुम्ही आम्हाला पाठवायचं आहे. आम्ही तुम्हाला नक्कीच यावरती मार्गदर्शन करू. नमस्कार.